नमस्कार शेतकरी बांधवांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर या शेतकरी सेवाभावी संस्थेमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बऱ्याच दिवसापासून बघत आहात तुम्ही की शेतीपूरक जोडधंदा ही शृंखला चालू आहे। तर या शृंखलेमध्ये बरेच विषय घेतलेले आहेत, जसं की गावरान कोंबडी पालन आहे, रेशीम आहे, रेशीम व्यवस्थापन आहे, तसेच ड्रॅगन फ्रूट इत्यादी विषय जे आहेत तर आपण बघणारच आहोत। त्यातला एक महत्त्वाचा विषय म्हणजे शेळी पालन हा जो जोडधंदा आहे तर याचा भाग 1 याच्यामध्ये काय अनुक्रमणिका आहे आणि आपण काय बघणार आहोत तर ते बघून घेऊयात। तर शेळी पालन व्यवस्थापन, शेळी पालनाची पूर्वतयारी, तसेच शेळी पालनाची सुरुवात कधी करावी, शेळीची निवड ही कशी असावी आणि शेळींच्या जाती, तर याच्याबद्दलची जी माहिती आहे तर ती आपण शेळी पालन भाग 1 या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शेळी हा प्राणी बहुउपयोगी आहे। तर शेळीला गरिबाची गाय देखील म्हणतात। तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शेळी पालनासारखा कुठलाही जोडधंदा शेतीला पूरक व्यवसाय असा म्हणून नाहीये। तर आणि हा जो व्यवसाय आहे तर तो शेतीला पूरक असा किफायतशीर व्यवसाय म्हणून देखील ठरलेला आहे। तर राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा भाग आहे। तर आपल्या राज्यामध्ये जवळपास 84,35,000 शेळ्यांची संख्या आहे। तर 20 लाख कुटुंबियांचा उदरनिर्वाह हा शेळी पालनावरती केला जातो। तर राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामीण, दुष्काळी, निमदुष्काळी, तसेच शेतकरी, शेतमजूर किंवा जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत तर अशा घटकांकडून देखील हा व्यवसाय केला जाऊ शकतो। तर शेळ्यापासून मुख्यतः आपल्याला दूध, मांस, कातडी तसेच लेंडी इत्यादीचे उत्पादन भेटते। तर शेळीच्या दुधाला देखील अगणित महत्त्व आहे। तसेच आजही मातेच्या दुधाला पर्याय म्हणून जातो। तसेच जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी देखील लेंडी खताचा वापर केला जातो। तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला स्वातंत्र्य भेटल्यापासून सोन्या चांदीचे भाव जे आहेत तर ते कमी जास्त होत गेलेत, पण आतापर्यंत तुम्ही कधी ऐकलंय का की मटणाचे भाव कमी झालेत म्हणून? कधीच नाही। तर मटणाला देखील, याचं जे मांस आहे तर याला देखील खूप अशी मागणी आहे। तर हा जो व्यवसाय आहे तर या व्यवसायामध्ये रोजगाराच्या देखील संधी भरपूर आहेत। तसेच कमीत कमी गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरू करता येतो। आता शेळी पालन करत आहोत तर शेळी पालनाची पूर्वतयारी काय असायला पाहिजे तर आपण बघूयात की यामध्ये स्वतःला आवड असणं गरजेचं आहे, किंवा कोणीतरी केलं आहे किंवा करत आहे असं म्हणून नाही। तर याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला आवड असणं देखील खूप गरजेचं आहे। कमीत कमी 1 ते 2 वर्षाचा अनुभव असावा, किंवा एखादा जर यूट्यूबवरचा जर व्हिडिओ बघितला की वर्षाला इतका नफा किंवा एका शेळीपासून इतका नफा, असं कुणाचं बघून किंवा कोणीतरी करत आहे असं म्हणून नाही। तर इतर वेगवेगळ्या 10 शेळी फार्मला तुम्ही भेटी देणं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये काय होईल माहिती का, याच्यामध्ये 4-5 फार्मला अशा व्हिजिट द्या की त्यांनी शेळी पालन सुरू केलं होतं आणि त्यांचं बंद पडलं। काही 2-3 ठिकाणी अशा भेटी द्या ज्यांचं अर्धबंदिस्त शेळी पालन आहे, काहींचं बंदिस्त शेळी पालन आहे। तर अशा वेगवेगळ्या फार्मला भेटी द्या, जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये आयडिया येईल की आपण कसं शेळी पालन सुरू करायला पाहिजे, आपल्याकडे कुठल्या गोष्टी आहेत, तर हे सगळं तुमच्या लक्षात येईल। एखाद्या नामांकित फार्ममधून किंवा संस्थेमधून तुम्ही प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे। तर याच्यामध्ये प्रशिक्षण घेणं देखील तितकंच गरजेचं आहे। आणि आता प्रशिक्षण संस्थेमधून जर घेतलं तर ते तुम्हाला प्रशिक्षण प्रमाणपत्र देतात। तर या प्रमाणपत्राचा असा उपयोग होतो जेव्हा तुम्ही शेळी पालन सुरू करताय तर बँकेमधून कर्ज घ्यायला गेलात तर ते तुमच्याकडे शेळी पालन प्रशिक्षण प्रमाणपत्र आहे का असं विचारतात। तर हे प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे असणं तितकंच गरजेचं आहे। तर जवळच्या भागातील 10 पशुवैद्यकीय डॉक्टरांचे मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आता याच्यामुळे काय होईल, तुम्ही शेळी आपली आजारी पडली, तुम्ही कॉल केला एका डॉक्टरांना, तर ते लांब असले किंवा येऊ शकत नसतील किंवा एखाद्या डॉक्टरांचा नाही नंबर लागला, तर अशा वेळी आपल्या जनावर जे आहे आजारी, तर मग आपलं नुकसान होता कामा नये। याच्यासाठी 10 पशुवैद्यकीय डॉक्टरांचे मोबाईल नंबर आपल्याकडे असणं तितकंच गरजेचं आहे। आता आजार, त्यांची लक्षणे आणि प्राथमिक उपचाराबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं। आपण शेळी पालन करत आहोत म्हणल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये प्राथमिक आजार, मुख्य आजाराकडे मुख्य आजार जरी तुम्हाला माहिती नसले
किंवा त्याची लक्षणे वगैरे माहिती नसली तरी ठीक आहे ना, पण प्राथमिक आजार देखील खूप घातक ठरू शकतात. त्याच्यामुळे त्याचे जे लक्षणे आहेत, उपचार आहेत, तर ते तुम्हाला माहिती असणं तितकंच गरजेचं आहे. आता शेळी पालनाची सुरुवात कधी करावी? बऱ्याच शेळी पालकांचा विचार असतो की पावसाळ्यामध्ये शेळ्या किंवा पिल्लं भरपूर स्वस्त भेटतात, म्हणून पावसाळ्यापासून सुरू करायचं. तर एक गोष्ट शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या की पावसाळ्यात शेळी पालन करणं हे कधीही टाळलेलं बरं. कारण का पावसाळ्यामध्ये ओलं आणि दमट वातावरण जास्त असल्यामुळं रोगराईचे प्रमाण वाढतं. तर त्याच्यामुळे आपले नुकसान देखील होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं पावसाळ्यात शेळी पालन टाळलेलं हे कधीही बरं. जर पावसाळ्यात जर तुम्हाला शेळी घ्यायची असेल तर गाभण किंवा नुकतीच गाभण राहिलेली, म्हणजे ती गाभण राहून 1 महिना झालेला अशी शेळी घ्यायची किंवा एकदम खाली शेळी घ्यायची. आणि जर आता पावसाळा किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला गाभण किंवा पिल्लांची शेळी घ्यायची नाही. आपल्याला पावसाळ्यामध्ये तर शेळी पालन सुरू करायचं नाही, पण पावसाळा किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला देखील गाभण शेळी घ्यायची नाही. तर यासाठी काय करायचं माहिती का? जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये कळपामध्ये बोकड न सोडता मार्चच्या शेवटच्या पंधरवाड्यामध्ये, म्हणजे दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये कळपात बोकड सोडून द्यायचं. तर आता पावसाळा संपला आहे, हिवाळ्याची सुरुवात आहे, तर अशा वेळी शेळी घेताना गाभण किंवा पिल्लांची शेळी घ्यायची. ज्या वेळेस पावसाळा संपतो, हिवाळ्याची सुरुवात असते, तर शेळी घेताना गाभण किंवा पिल्लांची शेळी घ्यायची. तर आता हिवाळा संपत आला आहे आणि संक्रांत झाली, उन्हाळ्याची सुरुवात आहे. तर अशा वेळी शेळी घेताना अशी शेळी घ्यायची की जेणेकरून तिची पिल्लं जी आहेत तर ते पावसाळ्यापर्यंत आपल्याला विक्री करता आले पाहिजेत. गाभण शेळी ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातील आहे. शक्यतो पहिल्या वेतातील शेळी जी आहे तर ती घेणं टाळाच. पहिल्या किंवा दुसऱ्या वेतातील शेळी घ्या. आता गाभण शेळी बरेच जण काय करतात माहिती का? गाभण शेळी लांब प्रवासामध्ये घेऊन जायचं असेल तर जी शेळी 15 दिवसानंतर विणार आहे तर ती शेळी नाही घ्यायची. किंवा ज्या शेळीची डिलिव्हरी 2 महिन्यानंतर होणार आहे तर तुम्ही अशी शेळी घेतली तर अशी शेळी घेतलेली चालेल, पण शेळी घेतल्यानंतर चांगल्या वाहनामध्येच घेऊन जा, गाडीवर वगैरे घेऊन जाऊ नका. आता शेळीची निवड कशी असायला पाहिजे आणि शेळीची निवड करताना आपण कुठल्या गोष्टी बघायला पाहिजेत? तर शेळी जी आहे तर ती पशुतज्ञ जे असतात, ज्यांना पाहिल्या बरोबर कळतं, किंवा एक अनुभवी व्यक्ती की ज्यांना शेळी पालनामधला भरपूर अनुभव आहे, अशा व्यक्तींची मदत घेऊन तुम्ही शेळीची निवड करू शकता. आता दुसरी गोष्ट म्हणजे शेळी आकाराने मोठी असावी, तिची मान लांब असावी, केस मऊ आणि चमकदार असावे. केस जर मऊ आणि चमकदार असतील तर ती शेळी अशी चांगली तंदुरुस्त असते. शेळीचा बांधा देखील मोठा असावा, जेणेकरून 2 ते 3 पिल्लं तिच्या गर्भाशयामध्ये ती सहज जोपासू शकेल. तर शेळीचे दात सर्व बळकट व सुस्थितीमध्ये असावेत. शक्यतो 1 ते 2 वर्ष वयाची 2 ते 4 दाती शेळीची निवड करावी. तर पाय सरळ, पिळदार, खूर उंच असलेले, कारण का जर पाय पिळदार मजबूत जर असतील, खुर उंच असतील तर चरताना ह्या मजबूत पायांचा खूप चांगला उपयोग होतो. तर शेळी खरेदी करताना तिची कास देखील तितकंच पारखून बघणं गरजेचं आहे. कारण का बऱ्याच वेळेस शेळ्यांना कासदाह होतो, त्यांच्या सडामध्ये गाठी आलेल्या असतात, तर तिची कास पारखून घ्यायची. आणि दुभती जर शेळी असेल तर तिची धार काढून बघायची, दुधाचं प्रमाण, दुधाचा रंग इत्यादी सगळ्या गोष्टी तुम्ही पारखून घेतल्या पाहिजेत. आणि ज्या फार्मवरती पिल्ले आहेत अशाच ठिकाणावरून तुम्ही शेळीची खरेदी करा. नाहीतर काही लोकांचा बिझनेस आहे की ते बाहेरून शेळ्या मागवतात, त्यांना माहिती नसतं कुठली शेळी आहे, काय आहे, त्या शेळीला डिवर्मिंग केलं आहे की नाही, म्हणजे जंतनाशक दिलंय की नाही, त्याचं लसीकरण झालंय का नाही ते माहिती नसतं. त्याच्यामुळे ते घेतात, विकतात. तर अशा ठिकाणून शेळ्या घेणं शक्यतो टाळाच. आता शेळ्यांच्या जाती बघूयात आपण. महाराष्ट्रामध्ये नोंदणीकृत म्हटलं तर एकूण 36 जाती आहेत. त्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रमुख 4 जाती आहेत. तर मराठवाड्यासाठी उस्मानाबादी आहे, तसेच पुणे, नाशिक आणि नगर या भागांसाठी संगमनेरी आहे, विदर्भासाठी बेरारी आहे, तर कोकण विभागासाठी कोकण कन्याळ आहे. तर बघूयात आपण या शेळ्यांचे वैशिष्ट्य काय आहेत. तर उस्मानाबादी शेळी, उस्मानाबादीचं मूळ स्थान आहे उस्मानाबाद व त्याभोवतालचा मराठवाड्याचा काही भाग.
ह्या शेळीची ओळख अशी आहे की महाराष्ट्राचं काळं सोनं म्हणून ओळखली जाते. आणि ही काळ्या रंगाची असून अत्यंत काटक आहे. हिची रोगप्रतिकारक शक्ती खूप जास्त आहे, इतर शेळ्यांपेक्षा जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कुठल्याही वातावरणामध्ये सहज सूट होते. उष्ण असू द्या, ओला असू द्या, दमट असू द्या, कुठल्याही वातावरणामध्ये ही सहज सूट होते. तर चेहरापट्टी बहिर्वक्र असून कान लोंबकळणारे असतात, पाय मजबूत असून खूर काळ्या रंगाचे असतात. तर दोन प्रकार पडतात याच्यामध्ये पण, एक लांब कानी आणि दुसरी आखूड कानी. तर लांब कानीचे कान हे लांब असतात, आखूड कानीचे कान हे सुपासारखे रुंद दिसतात तुम्हाला. तर ह्या जो लांब कानीचा जो नाकाचा भाग जो असतो, तर तो आखूड कानीचा तितक्या जास्त प्रमाणामध्ये नसतो. दूध आणि वेताला तितका काही जास्त फरक नाही, पण असं म्हटलं जातं की जर लांब कानी या दोन्हीमध्ये जर तुलना करायची म्हटलं तर लांब कानी हे 2 पैसे जास्त मिळवून देते असं म्हटलं जातं. या दोन्हीमध्ये जास्त काय, याच्यामध्ये आणखीन एक प्रकार बघायला भेटतो, तो मोरकानी. तर याच्यामध्ये काय असतं माहिती का, कानावरती पांढरे पांढरे ठिपके असतात. तर ही शेळी, या शेळीपासून आपल्याला 2 वर्षामध्ये 3 वेत मिळतात. तर 7 ते 8 महिन्यामध्ये प्रथम पाठी वयात येतात. तर 13 ते 14 महिन्यामध्ये प्रथम विण्याचा कालावधी या शेळीचा आहे. तर पूर्ण वाढलेल्या बोकडाचं जे वजन आहे तर ते 50 ते 55 किलो आहे. तर शेळीचे वजन हे 30 ते 35 किलो आहे. आणि या शेळीचं जे जुळी करडी देण्याचं जे प्रमाण आहे तर ते 50% आहे. तिळी करडं देण्याचं प्रमाण 10% आहे. आणि एक करडू देण्याचं प्रमाण हे 4% आहे. तर अशी ही आपली उस्मानाबादी जात आहे. तर ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये या शेळीचं पालन केलं जातं. तर आता आपण बघूयात की संगमनेरी, हे बघू शकता तुम्ही की उस्मानाबादी शेळीचा फोटो ही अशी दिसते. केस पण बघायच्या अंगावरचे, ही काळी रंगानं काळी असल्यामुळे हिला महाराष्ट्राचं काळं सोनं देखील म्हणतात. आता संगमनेरीचं मूळ स्थान आहे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर हे ठिकाण. तर पुणे, नाशिक आणि नगर या पुणे आणि नाशिकच्या काही भागामध्ये ही बघायला भेटते. तर याच्यामध्ये हे अर्धबंदिस्त जे शेतकरी किंवा जे शेळीपालक अर्धबंदिस्त शेळीपालन करत आहेत, तर ती अर्धबंदिस्त शेळीपालनासाठी शिफारशीत आहे. म्हणजे तिला अर्धबंदिस्तचं जे दिनचर्या असते, जो दिनक्रम असतो, तो तिला सहज सूट होतो. तर मध्यम आकाराची आहे, 60% पांढऱ्या आणि 16% तांबड्या, आणि उरलेल्या ज्या शेळ्या आहेत तर त्या पांढरट तांबडट रंगाच्या दिसतात. तर नाक रोमन आकाराचे असून काळ्या किंवा तांबड्या रंगाचे असते. कपाळ बहिर्वक्र आणि सपाट असते. साधारण 8 ते 12% शेळ्यांना शिंगे नसतात. तर शिंगे टोकदार, पातळ व मागे वळलेली आणि वरच्या दिशेने असतात. तर शेळ्यामध्ये तुरळक प्रमाणामध्ये दाढी दिसून येते. खूर काळ्या किंवा तांबड्या रंगाचे असतात. तर जुळी करडी देण्याचं प्रमाण 40 ते 50% आहे. तिळी करडी देण्याचं प्रमाण 3 ते 4% आहे. तर एक करडू देण्याचं प्रमाण हिच्यामध्ये 75% आहे. संगमनेरी जी आहे तर हिची जी ओळख आहे तर ती दुधाची राणी म्हणून ओळखली जाते. तर 8 महिन्यामध्ये प्रथम वयात येते. पहिल्यांदा विण्याचा कालावधी 14 महिने आहे. माजाचा कालावधी हा 41 तासाचा असून 2 माजातील जे अंतर असतं तर ते 17 दिवसांचं आहे. जन्मतेवेळी करडांचे वजन जे आहे तर ते 1 ते 1.5 किलो असते. हे बघू शकता, पांढरी शेळी संगमनेरी, हिला दुधाची राणी म्हणतात, अशी दिसते. बेरारी, आता बेरारी या शेळीचं मूळ स्थान जे आहे तर ते विदर्भातील वर्धा, नागपूर या जिल्ह्यामधील आहे. तर ही जी जात आहे तर हिला महाराष्ट्राची अग्निशिखा म्हणतात, कारण का ही अत्यंत उष्ण प्रदेशामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने राहते. तसेच विदर्भामध्ये अत्यंत चांगल्या रीतीने राहू शकते, म्हणून हिला महाराष्ट्राची अग्निशिखा म्हणतात. तर मध्यम बांध्याची ही शेळी मांस उत्पादनासाठी अधिक लोकप्रिय आहे. तर ही शेळी रंगाने फिक्कट, गडद, तपकिरी रंगाची असून नाकपुडी व खुरांचा रंग हा बहुतांशी काळा असतो. कपाळ बहिर्वक्र असून नर आणि मादी दोघांनाही शिंगे असतात. तर त्यांच्या शिंगाची ठेवण वरून झुकलेली असते. शेळ्याचे कान लोंबकळणारे, पानाच्या आकाराचे चपटे असतात. तर शेळी पहिल्यांदा विण्याचा कालावधी 9 ते 10 महिने असतो. तर 2 वेतातील अंतर हे 8 महिने असते.
विल्यानंतर पुन्हा गाभण राहण्याचा कालावधी जो आहे हिचा तर तो 3 महिन्याचा आहे। जन्मतः करडाचे वजन 2.5 किलो असते आणि 1 करडू देण्याचे प्रमाण हिच्यामध्ये 41% आहे, तर 41% जुळी करडे देण्याचं प्रमाण आहे। एक करडू देण्याचे प्रमाण हिच्यामध्ये 41% आहे, तर जुळी करडी देण्याचं प्रमाण हे 56% आहे। तर तिळी देण्याचं प्रमाण हिच्यामध्ये 1% आहे। तर ही शेळी मध्यम आकाराची असून हिला आपल्या गावरान भाषेमध्ये, स्थानिक भाषेमध्ये गावरान लाखी देखील म्हणतात। ही बघू शकता, ह्या शेळीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे की डोक्यापासून ते नाकापर्यंत, इथे हे बघू शकता की डोक्यापासून ते नाकापर्यंत काळ्या रंगाची अशी किनार दिसते आणि जी शिंगापासून ते शेपटीपर्यंत एक काळ्या रंगाची देखील किनार दिसते। आणि याच्या बोकडामध्ये म्हटलं तर एक वैशिष्ट्य असं आहे की बोकडाच्या गळ्याभोवती काळ्या रंगाची तोफ बघायला भेटते, आपल्याला काळ्या रंगाच्या केसाची तोफ बघायला भेटते। कोकण कन्या, कोकण कन्या समुद्राच्या जवळ राहत असल्याने हिला सागर कन्या देखील म्हणतात। तर ही मूळची कोकणातील आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ यांच्या मदतीने या शेळीची नाव नोंदणी झालेली आहे। तर अतिपावसाच्या प्रदेशात समुद्रालगत दलदलीच्या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने राहू शकते। तसेच डोंगराळ भागात पालन पोषण करून जगणारी अतिशय काटक अशी ही जात आहे। तर कोकण विभागासाठी शिफारसीत असून शरीराने काटक असून मोठी आहे। कान लोंबकळणारे, शिंगे गोल टोकदार, मागे वळलेली असतात, तर कपाळ जे आहे तर ते पसरट आणि रुंद असते। ही शेळी मांस उत्पादनासाठी जास्त प्रचलित आहे। मांस अधिक रुचकर व स्वादिष्ट असते। ही शेळी प्रथम 11व्या महिन्यामध्ये वयात येते आणि पहिल्यांदा विण्याचा कालावधी हा 17 महिन्याचा असतो, तर 2 वेतातील अंतर 8 महिने असते। या शेळीमध्ये जुळ्याचे प्रमाण 40% आहे। जन्मतः करडाचे वजन 2 ते 2.5 किलो असते, तर मादी बोकडाचे जे वजन असतं तर ते 2 ते 2.5 किलो असतं आणि मादीचं जे वजन असतं तर ते 2 किलो असतं। तर पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे वजन 50 किलो असते, तर पूर्ण वाढ झालेल्या मादीचे वजन हे 32 किलो असते। कोकण कन्याला सागर कन्या म्हणतात, बघू शकता तुम्ही। बीटल, आता बीटल म्हटलं की बीटल ही वेगवेगळ्या रंगामध्ये बघायला भेटते आपल्याला, पण बऱ्याच जणांना माहिती की बीटल म्हणलं की काळी शेळी, असं नाहीये। ती वेगवेगळ्या काळ्या रंगामध्ये, पांढऱ्या रंगामध्ये, काळ्या पांढऱ्या रंगामध्ये बघायला भेटते। तर बीटलचं जे मूळ स्थान आहे तर तो पंजाब राज्य आहे। पंजाब राज्य हे हिचं मूळ स्थान आहे। बीटल ही जगातील सर्वात उंच शेळ्यामधील एक शेळीची जात आहे। नराची उंची 40 ते 45 इंच असते, तर मादीची उंची 35 ते 45 इंच असते। ही शेळी कोणत्याही वातावरणाशी तग धरून राहते। तसेच शेळीचे कान लांब असतात, त्यांचे डोळे पांढरे, शेळ्यांचे पाय लांब असतात, तर कान खाली लांबलेले असतात। आणखीन शेपटी लहान असते आणि ही मागे वळलेली असते। तसेच या शेळीमध्ये ही जी शेळी आहे तर ही दूध आणि मांस उत्पादनासाठी, ही शेळी जी आहे तर दूध आणि मांस उत्पादनासाठी पाळली जाते। तसेच अत्यंत काटक असून हिची प्रजनन क्षमता देखील चांगली आहे। तर दूध देण्याची क्षमता जास्त असते, साधारण 2 ते 4 लिटर दूध देते। पण योग्य निगा व आहार असल्यास दूध देण्याची मात्रा आपण वाढवू शकतो। जर तिला योग्य जर आहार दिला, योग्य जर व्यवस्थापन झालं तर आपण तिची दूध देण्याची क्षमता जी आहे तर ती वाढवू शकतो। या शेळीचे मार्केट साठी खूपच मोठे आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये कटिंगसाठी देखील बीटलचे मार्केट चांगले आहे। तर बीटल ही शेळी 1.5 ते 2 वर्षामध्ये 1.5 वर्षामधून 2 वेत देते। बीटलची क्रॉस ब्रीडिंग ही कमी गुणवत्ता असलेल्या शेळीसोबत किंवा आपल्या स्थानिक जातींच्या शेळीसोबत जर केली तर दूध वाढीचा आणि तर त्यांची गुणवत्ता आपण सुधारू शकतो। तर त्यामुळे ब्रीडिंग होणाऱ्या पिल्लांचे वजन आणि वाढ चांगल्या प्रकारे होते। हे बघा, ही बघू शकता, कान कसे लोंबकळणारे आहेत, डोळे पांढरे आहे, उंच आहे
आता बोर बोर म्हणलं की लगेच आपल्याला आठवतं की बुटकी असते ही जात, आणि जगात आपल्या संपूर्ण जगामध्ये मांस उत्पादन घेण्यासाठी पाळली जाते. तर ही जी जात आहे ना, तर मूळची आफ्रिकन आहे. तसेच आपल्या भारतीय हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता हिच्यामध्ये चांगली आहे. या जातीच्या शेळ्याचे शरीर हे संपूर्ण पांढरे असून मानेपासून डोक्याकडचा जो भाग आहे तर तो तपकिरी करड्या रंगाचा असतो. शेळ्याचे कान लांब असून लटकल्यासारखे भासतात. तर शेळ्याची शिंगे जाड मागे वक्र होत गेलेली असतात. डोळ्याचा रंग हा तपकिरी असतो. योग्य व्यवस्थापन जर असेल तर दररोज 200 ते 250 ग्रॅम वाढीचा दर जर आपण योग्य जर व्यवस्थापन जर केलं तर 200 ते 250 ग्रॅम वजन आपण या जातीचं वाढवू शकतो. प्रजनन क्षमता देखील चांगली असून हिच्यामध्ये जुळी देण्याचं प्रमाण हे 60% आहे. खाद्यामध्ये जे काही तिनं खाद्य खाल्लं आहे तर त्या खाद्याचं मटणामध्ये रूपांतर करण्याची क्षमता हिच्यामध्ये चांगली आहे. तसेच हाड व चरबी कमी असलेले हिचे मांस आपल्याला बघायला भेटते. पूर्ण वाढ झालेल्या शेळ्यांचे वजन 45 ते 50 किलो असते, तर नराचे वजन हे 70 किलोहून अधिक असते. नराचा उपयोग प्रजनन करण्यासाठी किंवा मांसासाठी केला जातो, तर शेळीचा उपयोग प्रजननासाठीच केला जातो. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे की नवीन शेळी पालन जे करणारे आहेत तर ते काय करतायत माहिती का, ते बोरकडे जास्त वळतायत. नवीन शेळी पालन करू इच्छिणारे जे तरुण मंडळी आहे तर ते बहुतेकदा बोर या जातीकडे वळताना दिसून येत आहे. तर तुम्ही शेळी पालनाची सुरुवात करतानाही आपल्या स्थानिक किंवा उस्मानाबादी शेळीपासून करा. कारण का या शेळीपासून कधीही सुरुवात केलेलं चांगलं. कारण का काय होतं माहिती का, बऱ्याच वेळेस तुम्हाला शेळी पालनातील माहिती नसते, अनुभव नसते. ही जी शेळी आहे तर ही खूप महागाची असते. जर काही आजारी पडली, मेली तर आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे फटका बसला की तुम्हाला वाटतं की इतकं नुकसान झालं, तितकं नुकसान झालं. तर मग यामुळे देखील तुमच्या मनावरती एक परिणाम होतो. त्याच्यामुळे सुरुवात करत आहेत ना तुम्ही, तर आपल्या ग्रामीण किंवा स्थानिक शेळीपासूनच सुरुवात करा. ग्रामीण किंवा उस्मानाबादीपासून. ही बघू शकता बोर अशी आहे. हिचा जो मानेकडचा जो भाग आहे तर तो तपकिरी आहे, बाकीचा सगळा पांढरा आहे. शेळी आता शिरोही ही जी जात आहे तर ही जी जात आहे तर ती मूळची राजस्थानमधील आहे. अत्यंत काटक अशी ही पण जात आहे. रोगप्रतिकारक क्षमता जास्त आहे. सॉरी, मी तुम्हाला बोरमध्ये सांगायचं विसरले की बोर या नराचा उपयोग करून तुम्ही जर आपल्या स्थानिक किंवा उस्मानाबादी सोबत जर बोर क्रॉस केला तर खूप चांगल्या गुणवत्तेची पिल्लं तुम्हाला बघायला भेटतील. शिरोही तर मूळ स्थान जे आहे तर ही राजस्थानमधील आहे. अतिशय काटक अशी ही पण जात आहे. तर वैशिष्ट्य जे आहे तर ते रंग प्रामुख्याने तपकिरी असून तांबड्या काळ्या किंवा तपकिरी रंगाचे गर्द ठिपके आपल्याला दिसून येत आहेत. हे बघू शकता. हिचा तपकिरी रंग आहे, पण काळ्या किंवा पांढऱ्या किंवा तांबड्या अशा रंगाचे गडद किंवा फिक्कट जे कलर आहेत तर ते रंग हिच्यामध्ये बघायला भेटतात. तर उष्ण पट्ट्यात राहणारी, रोगप्रतिकारक क्षमता चांगली असणारी ही जात आहे. तर आकाराने मोठी शेळी आहे. शेळीचा बांधा अत्यंत मजबूत आणि पिळदार असा आहे. तर शेळीची शिंगे भक्कम असतात. ती आकाराने मागच्या बाजूने वळलेली असतात. तर 5 ते 10% बोकड आणि शेळ्यांना शिंगे नसतात. नाक रोमन आकाराचे असते. तर याच्यामध्ये 5 ते 10% ज्या शेळ्या आहेत ना तर या शेळ्यांना शिंगे नसतात. यांचे नाक रोमन आकाराचे असते. अंगावर एकदम दाट केस, कान मध्यम आकाराचे, तळाशी पानांच्या आकाराचे असतात. ईद मार्केटला सर्वात जास्त विकली जाणारी अशी ही जात आहे. अतिशय देखणी, रुबाबदार अशी ही जी शिरोही आहे तर ही जात आहे. या शेळ्यांचा बांधा अतिशय रिपीट झालं. या जाती शिरोही उस्मानाबादीप्रमाणे ही एक जात अतिशय काटक आहे. फक्त हिच्यामध्ये जे आहे तर ते जुळी देण्याचं प्रमाण उस्मानाबादी एवढं आपल्याला बघायला नाही भेटत. तर याच्यामध्ये जे आहे एक करडू देण्याचं प्रमाण मर्यादित आहे. तर 30 ते 35% शेळ्याच फक्त जुळी करडी देतात.
तर जन्मतः करडाचे वजन जे आहे तर ते 3.5 ते 4 किलो असते. पूर्ण वाढलेल्या नराचे वजन 60 ते 70 किलो, तर मादीचे वजन 45 ते 50 किलो 50 किलो असते. रोगप्रतिकारक क्षमता जी आहे तर हिच्यामध्ये चांगली आहे. तर ही उस्मानाबादीप्रमाणे एक काटक जात म्हणून ओळखली जाते. आणि शिरोही PPR जो रोग आहे, शेळ्यामध्ये PPR जो रोग आलेला आहे ना, तर तो म्हणजे त्याला आपण शेळ्याची प्लेग म्हणू. तर शिरोहीमुळेच हा रोग आपल्या शेळ्यामध्ये आलेला आहे. तर बघू शकता तुम्ही ही जात कशी आहे. हिच्या अंगावरती पांढऱ्या, काळ्या किंवा तपकिरी रंगाचे गडद असे ठिपके आहेत. सोजत या शेळीचे मूळ सोजत, आता आपण सोजत बघूयात. सोजत या शेळीचे मूळ स्थान जे आहे तर ते राजस्थान हे राज्य आहे. या जातीच्या शेळ्याचा रंग हा पांढरा असून कान हे डोळ्यावर आणि कानावर डाग असतात. तसेच गुलाबी कान ज्या शेळीचे असतात तर या शेळीला खूप चांगली मागणी आहे. तसेच ईद मार्केटला देखील या जातीच्या बोकडांना खूप चांगली किंमत भेटते. तर पूर्ण वाढ झालेल्या नराचे वजन 50 ते 70 किलो, तर मादीचे वजन हे 35 ते 45 किलो असते. बघू शकता तुम्ही कान हे लोंबकळणारे आहेत. आता जमनापरी जी जात आहे तर ते मूळ स्थान आग्रा, मथुरा उत्तर प्रदेशमधील आहेत हे ठिकाण. तसेच भिंड, मोरेना हे मध्य प्रदेशमधील आहेत. तर हिचं जे मूळ स्थान आहे तर हे 2 राज्यामधील मूळ स्थान आहे. तर वैशिष्ट्य जे आहे तर उत्तर प्रदेशातील यमुनेच्या खोऱ्यातील मूळ स्थान जे आहे तर ते आग्रा, मथुरा उत्तर प्रदेशामधील आग्रा, मथुरा ह्या भागातील आहे. तसेच मध्य प्रदेशमधील भिंड, मोरेना या भागातील आहे. तर वैशिष्ट्य जे आहे तर ते पांढरा रंग, पांढरा पिवळसर मान व मागील पायावर केस किंवा दुमडलेले लांब कान. हे बघू शकता तुम्ही असे दुमडलेले कसे दिसत आहेत. दुमडलेले मानेवरती पण हिच्या केस असतात आणि मागचे पाय जे आहेत ना इथं बघू शकता तुम्ही कसे केस आहेत. मांसासाठी दूध आणि मांसासाठी दोन्ही उपयोगासाठी ही जात प्रसिद्ध आहे. तर या शेळीला जे आहे तर ते बंदिस्तपेक्षा फिरणं जास्त आवडतं. आता आपल्या पण गावरान शेळ्या ज्या असतात, स्थानिक शेळ्या, तर ते पारंपरिकरित्या चालत आलेलं आहे की फिरस्त शेळी पालन. त्यांना जर बंदिस्त केलं तर नाही आवडत. तसंच या पण शेळीचं आहे, हिला बंदिस्तपेक्षा फिरणं जास्त आवडतं. जुळी करडी देण्याचं प्रमाण 52% आहे. जुळी करड देण्याचं प्रमाण हिच्यामध्ये 52% आहे. पूर्ण वाढलेल्या बोकडाचे वजन हे 70 ते 80 किलो, तर पूर्ण वाढलेल्या मादीचे वजन हे 50 ते 60 किलो असते.